मी प्राध्यापक दत्तात्रय मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक प्रात्यक्षिक राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या रक्तामध्ये सापडणाऱ्या ॲब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट ह्या कशा केल्या जातात, हा एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये कशा पद्धतीनं पुटअप केला जातो हे आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. ॲब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट की ब्लड इज डायल्युटेड with the special diluting fluid which removes red cells and stain the eosinophil red. These cells are then counted under low power in a known volume of fluid by using counting Neubauer chamber or a hemocytometer. लॅबोरेटरीमध्ये ज्या वेळेला आपण हा एक्सपेरिमेंट करत असतो त्यावेळेला ब्लडमध्ये एक असं पर्टिक्युलर पद्धतीचं डायल्युटिंग फ्लूइड वापरलं जातं की ज्या फ्लूइडमुळं त्या रक्तामध्ये प्रेझेंट असणाऱ्या तांबड्या पेशी ह्या रिमूव्ह होतात आणि ज्या इओसिनोफिलिक सेल शिल्लक राहतात त्यांना रेड कलर निर्माण होतो की तांबूस रंग त्या पेशीला येतो आणि मग ती पेशी अंडर मायक्रोस्कोप आपल्याला ऑब्झर्वेशन करण्यासाठी सोपी जाते. आता ह्या एक्सपेरिमेंटसाठी लागणारी रिक्वायरमेंट काय आहे? या ठिकाणी आपल्याला लागतो एक मायक्रोस्कोप. म्हणजे जो मायक्रोस्कोप आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो, इट मे बी अ मोनॅक्युलर, इट मे बी अ बायनॅक्युलर. जो आपल्याकडं मायक्रोस्कोप आहे तो मायक्रोस्कोप इम्प्रूव्ड न्यूबॉर चेंबर म्हणजे दॅट इज अ हिमोसायटोमीटर और ए न्यूबॉर चेंबर आणि डायल्युटिंग फ्लूइड. मग आता ह्या डायल्युटिंग फ्लूइडमध्ये कंटेन काय येतात? जो डायल्युटिंग फ्लूइड आपण या ठिकाणी यूज करतो त्यामध्ये जनरली येलो इओसिन नावाचा कंपाऊंड हा 5 ग्रॅम घेतलेला असतो. 95% फिनॉल हे 0.5 मिली त्या डायल्युटिंग फ्लूइडमध्ये ॲड केलेलं असतं. फॉर्मॅलिन इज अ 0.5 मिली आणि डिस्टिल्ड वॉटर अप टू 99 मिली. मग हे संपूर्ण मिश्रण एकत्र करून घ्या. जर रेडीमेड रिएजंट लॅबोरेटरीमध्ये आपला उपलब्ध नसेल आणि यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन फ्रेश रिएजंट फॉर दॅट पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट, यू हॅव टू टेक येलो इओसिन पावडर 0.5 gram. Then you have to take 95% of phenol 0.5 milli. Then you have to add in it 0.5 milli formalin and then take a distilled water up to 99 milli. Then mix it well and prepare a fresh reagent or a fresh specimen for your experiment. Then specimen, which specimen is required for counting of absolute eosinophilic count? That specimen may be, it may be a EDTA anticoagulated blood or it may be a heparinized anticoagulated blood. If patient will be come directly in your laboratory, ज्या वेळेला पेशंट हा डायरेक्ट आपल्या लॅबोरेटरीमध्ये आलेला असतो त्यावेळेला यू हॅव टू कलेक्ट द ब्लड फ्रॉम दॅट पेशंट इन अ EDTA बल्ब और ए हिपॅरिनाइज बल्ब. की हिपॅरिन अँड EDTA दीज आर द अँटीकोॲग्युलंट, प्रॉपर अँटीकोॲग्युलेटेड स्पेसिमन्स अँड दे आर युजफुल फॉर काउंटिंग ऑफ सेल. आणि यामधून आपल्याला त्या सेल कॅल्क्युलेट करायच्या, काउंट करायच्या. त्यानंतर आता याची प्रोसिजर काय सांगते आपल्याला? फर्स्टली यू हॅव टू पिपेट आउट. तुम्ही एक काचेची स्वच्छ कोरडी वेल स्टराईल असणारी एक टेस्ट ट्यूब घ्या. त्या काचेच्या ट्यूबमध्ये पिपेट आउट जी आपल्या लॅबोरेटरीमध्ये मायक्रो ब्लड पिपेट असेल, ग्रॅज्युएटेड मायक्रो ब्लड पिपेट्स असतील, त्या मायक्रो पिपेटच्या ग्रॅज्युएटेड पिपेटच्या साह्यानं यू हॅव टू टेक
3.6 milli of diluting fluid in a glass test tube. जी काचेची ट्यूब आपल्याला दिली त्या काचेच्या ट्यूबमध्ये तुम्ही पहिल्यांदा 0.36 मिली डायल्युटिंग फ्लुइड ॲड करा की ज्या डायल्युटिंग फ्लुइडमध्ये काय कंटेन आहे, येलो युओसिन 5 ग्रॅम, 95% फेनॉल 5 मिली, 0.5 मिली, फॉर्मॅलिन 0.5 मिली अँड डिस्टिल वॉटर 99 मिली. याचा आपण एक फ्रेश रिएजंट आपल्याला तयार केला. या रिएजंटपैकी 0.36 मिली बाय युझिंग अ ग्रॅज्युएटेड पिपेट, ह्या पिपेटच्या साह्यानं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या ट्यूबमध्ये हा डायल्युटिंग फ्लुइडचा रिएजंट घ्या. त्यानंतर बाय युझिंग HB पिपेट ॲड 0.4 मिली ब्लड. जो ब्लड स्पेसिमन आपण तयार केला टू ॲड 0.4 मिली ब्लड बाय युझिंग HB पिपेट. मग HB पिपेटला मार्किंग किती असतं आपल्या 0.02. मग 0.02चं मार्किंग आहे. आपली रिक्वायरमेंट 0.04ची आहे. म्हणजे HBच्या पिपेटनं ट्वाईस क्वांटिटी करा. त्या पिपेटनं एकदा 0.2 ब्लड टाका, पुन्हा 0.2 ब्लड घ्या. म्हणजे HBची पिपेट आपण वापरली म्हणजे आपलं मार्किंगपर्यंत येणारं ब्लड हे ॲक्युरेट येईल आणि आपला काउंट परफेक्ट असेल. त्यानंतर मिक्स इट वेल अँड कीप फॉर 10 मिनिट. हे जे मिश्रण आता आपण ट्यूबमध्ये तयार केलं ह्याला व्यवस्थित मिक्स करा आणि 10 मिनिट ह्याला स्थिर ठेवा. कशासाठी? जे ब्लड स्पेसिमन आपण या डायल्युटिंग फ्लुइडमध्ये ॲड केलं त्या डायल्युटिंग फ्लुइडमध्ये जे रिएजंट्स आहेत, जे रिएजंट यामध्ये आहेत, येलो युओसिन आहे, 95% फेनॉल आहे, फॉर्मॅलिन आहे. ह्या रिएजंटमुळे काय होईल, त्या ब्लड स्पेसिमनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या रेड सेल ह्या डिस्ट्रॉय होतील आणि या रिएजंटमुळं इओसिनोफिलिक सेलला लाल रंगामध्ये त्या स्टेन होतील. म्हणजे अल्टिमेटली हे स्पेसिमन जेव्हा आपण न्यूबार चेंबरवरती फिल करू आणि अंडर मायक्रोस्कोप याचं ऑब्झर्वेशन करायला जाऊ त्यावेळेला त्या पेशी सहजासहजी आपल्या नजरेला अंडर मायक्रोस्कोप ह्या दिसतील आणि त्या काउंट करणं त्यावेळेला मग आपल्याला इझियर असेल. त्यानंतर मिक्स द डायल्युएंट अँड चार्ज द काउंटिंग चेंबर. 10 मिनिटानंतर हे जे ट्यूबमधलं सोल्युशन आपण 10 मिनिट स्थिर ठेवलं त्या ट्यूबला पुन्हा हळुवारपणे मिक्सिंग करा. मिक्स केल्यानंतर तुमचा काउंटिंग चेंबर हा चार्ज करा. मग आता काउंटिंग चेंबर चार्ज करणं म्हणजे काय करणं, जो तुमचा काउंटिंगचा न्यूबार चेंबर आहे तो पहिल्यांदा घ्या. कॉटन आणि स्पिरिटच्या साह्यानं त्याचा जो प्लॅटफॉर्म एरिया आहे म्हणजे एरिया ऑफ काउंटेड जो भाग आहे तो सगळा व्यवस्थित क्लीन करा. त्याची खालची बाजू व्यवस्थित क्लीन करा. मायक्रोस्कोपचे लेन्स वगैरे सगळं क्लिअर करा आणि न्यूबार चेंबर अंडर मायक्रोस्कोप फोकस करा बाय युझिंग 10x ऑब्जेक्टिव्ह. लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह खाली पहिल्यांदा मायक्रोस्कोप लावा. त्याचा आयरी डायफ्रॅम बरोबर तिरका करा. मिररला फोकस करा आणि मायक्रोस्कोप तुमचा प्रॉपर वर्किंग करतो का हे ऑब्झर्वेशन करा. न्यूबार चेंबर तुम्ही लावल्यानंतर टू फोकस द मायक्रोस्कोप, टू मायक्रोस्कोपला ॲडजस्टमेंट करा आणि टू फोकस द एरिया ऑफ काउंटिंग विच इज अ प्रेझेंट ऑन न्यूबार चेंबर. जो तुमचा न्यूबार चेंबर आहे त्या न्यूबार चेंबरवरती तो एरिया ऑफ काउंटिंग, ज्या भागातल्या आपल्याला सेल मोजायच्या तो काउंटिंग एरिया तुम्हाला स्पष्ट दिसतो का तो पहा. काउंटिंग एरिया तुम्हाला फोकस झाल्यानंतर त्या न्यूबार चेंबरवरती कवर स्लिप ठेवा आणि पुट अ ड्रॉप ऑफ स्पेसिमन. आता ड्रॉप ऑफ स्पेसिमन जी आपली ही पिपेट असते ह्या पिपेटमधून 1-2 ड्रॉप पहिल्यांदा खाली त्याच्या ट्यूबमध्ये आपण सोल्युशन मिक्सिंग केलेलं आहे. मिक्सिंग केलेल्या सोल्युशनचा एक ड्रॉप घ्या. न्यूबार चेंबरला जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपण अशी कवर स्लिप ठेवतो आणि हा ड्रॉप थोडासा ड्रॉप येऊन त्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला याला टच करा. ड्रॉप अल्टिमेटली स्प्रेड ऑन अंडर कव्हर स्लिप अँड न्यूबार चेंबर.
म्हणजे जो न्यूबॉर चेंबर आणि कव्हर स्लिप ह्या दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे, ह्या स्पेसमध्ये हा रिएजंट ॲटोमॅटिकली असा स्प्रेड होईल. स्प्रेड होत असताना सपोज जर त्या ठिकाणी आपलं असं काही वाटलं की अरे याच्यामध्ये एअर बबल्स आहेत, त्यामध्ये असे बुडबुडे आलेले आहेत, मग बुडबुडे जर त्यामध्ये आले तर आपला रिझल्ट फेल्युअरमध्ये जातो. मग काय करायचं, हा न्यूबॉर चेंबर असा 2 हातामध्ये व्यवस्थित पकडायचा, दोन्ही बाजूने अंगठ्याच्या बाजूने त्याला अशी कव्हर स्लिप थोडी थोडी हळुवारपणे अशी प्रेस करायची. प्रेस करून काय होईल, एअर बबल त्यातून निघून जाईल आणि सोल्युशन अल्टिमेटली संपूर्ण त्या भागावरती पसरलं जाईल. आणि हे संपूर्ण भागावर पसरल्यानंतर कीप द न्यूबॉर चेंबर इन अ मॉइस्ट पेट्री डिश फॉर 2 to 3 minutes. तो न्यूबॉर चेंबर सोल्युशन सोडल्यानंतर, मिक्सर त्यावरती सोडल्यानंतर तो न्यूबॉर चेंबर घ्या आणि मॉइस्ट पेट्री डिश, जी आपली काचेची प्लेट असते पेट्री डिश, त्या काचेच्या प्लेटमध्ये वेट फिल्टर पेपर टाका, ओला फिल्टर पेपर करा, तो काचेच्या प्लेटमध्ये खालच्या बाजूला बसवा, हा न्यूबॉर चेंबर हळुवारपणे त्या फिल्टर पेपरवरती ठेवा आणि तिचं झाकण बंद करा. 2 ते 3 मिनिटामध्ये काय होईल, त्या न्यूबॉर चेंबरवरती जो स्पेसिमन आपण प्रोड्यूस केलेला आहे, जो सोडलेला आहे त्यामध्ये स्पेसिमन, तो स्पेसिमन असा स्थिर होईल, शांत होईल आणि त्या सेल जिथली तिथं अशा मुवमेंट पोझिशनमध्ये राहणार नाहीत. सेल जेव्हा मुवमेंट पोझिशनला राहते त्यावेळेला आपलं काउंटिंग करताना सेल जर अशा फिरत राहिल्या तर आपलं ऑब्झर्वेशन करून सेल काउंट करता येत नाहीत, कारण एकच सेल 4 वेळा आपल्या नजरेत येईल, ती सेल आपला ओळखता येत नाही. सेल सगळ्या सारख्या असतात. म्हणून त्याला थोडं 2 ते 3 मिनिटाचा टायमिंग मॉइस्ट पेट्री डिशमध्ये ठेवा आणि स्थिर झाल्यानंतर तो न्यूबॉर चेंबर घ्या. त्या न्यूबॉर चेंबरचा खालचा बॉटम ड्राय कॉटन प्लेसनं व्यवस्थित क्लीन करा, कारण सोल्युशन सोडताना थोडं सोल्युशन त्या न्यूबॉर चेंबरच्या खालच्या बाजूला जाऊन लागत असतं. खाली जर सोल्युशन लागलेलं असेल, तुमचं मिश्रण त्याला खाली लागलेलं असेल आणि न्यूबॉर चेंबर आपण अंडर मायक्रोस्कोप काउंटिंगला लावला तर खालच्याही बाजूने सेल दिसतात, वरच्याही बाजूने दिसतात. अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करताना सेलचं असं कोयागुलेटेड जाळीदार नेचर दिसतं, दाट सेल दिसतात एकदम. मोजायच्या कशा, हा प्रश्न आपल्यापुढं पडतो. आणि मग तो न्यूबॉर चेंबर व्यवस्थित क्लीन करा खालच्या बाजूने, कव्हर स्लिपच्या बाजूला धक्का लावू नका. आणि तो न्यूबॉर चेंबर काउंट द सेल अंडर लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह, ज्या लो पॉवर ऑब्जेक्टिव्हला आपण त्या न्यूबॉर चेंबरला सेटिंग केलं होतं त्याच सेटिंगवर हा न्यूबॉर चेंबर विथ स्पेसिमन तो अंडर मायक्रोस्कोप ठेवा. ठेवल्यानंतर काउंट द ऑल इन 9 स्क्वेअर्स. आता 9 स्क्वेअर्स कोणते, जे WBC काउंटिंग करायला कॉर्नरचे 4 वापरले आणि RBC काउंट करायला सेंट्रलमधले 5 वापरले. ह्या स्क्वेअरमधला टोटल इओसिनोफिलिक सेल ज्या 9 कॉर्नरमध्ये प्रेझेंट आहेत त्या सर्वची सर्व पेशी मोजा आणि मोजल्यानंतर मग त्याचं कॅल्क्युलेशन सुरू करा. मग आता कॅल्क्युलेशन करताना टोटल इओसिनोफिल काउंट पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, इट इज इक्वल टू नंबर ऑफ सेल काउंटेड मल्टीप्लाइड बाय डायल्यूशन फॅक्टर डिवाइडेड बाय एरिया ऑफ काउंटेड मल्टीप्लाइड बाय डेप्थ ऑफ फ्लुइड. मग आता या ठिकाणी या पर्यायाच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतात. व्हेअर डायल्यूशन फॅक्टर दॅट इज 10, एरिया ऑफ काउंटेड 9 स्क्वेअर मीटर, व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड इज इक्वल टू एरिया ऑफ काउंटेड इंटू डेप्थ, आणि न्यूबॉर चेंबरची डेप्थ असते 0.1 mm ची. मग 9 इंटू 0.1 इज इक्वल टू 0.9. हे 0.9 व्हॉल्यूम आला. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की व्हॉल्यूम
इज इक्वल टू एरिया ऑफ काउंटेड इंटू डेप्थ. एरिया ऑफ काउंटेड किती तुमचा, आपण 9 कॉर्नर स्क्वेअर मोजतोय म्हणजे 9 आला, इंटू डेप्थ. डेप्थ किती दिली 0.1 मिली, 0.1 mm. मग 0.9 मल्टिप्लाइड बाय 0.1 इज इक्वल टू 0.9 आला. 0.9 हीच आपली फिगर आली. मग टोटल नंबर ऑफ इओसिनोफिल काउंटेड इज इक्वल टू नंबर ऑफ सेल काउंटेड, नंबर ऑफ सेल काउंटेड मल्टिप्लाइड बाय 10 डिवाइडेड बाय 0.9. टोटल म्हणजे नंबर ऑफ सेल काउंटेड मल्टिप्लाइड बाय 10 डिवाइडेड बाय 0.9. आणि 0.9 ही फिगर इथं आली. म्हणजे याची येणारं जे तुमचं कॅल्क्युलेशन असेल ते यामध्ये येईल. आणि जनरली या पद्धतीनं टोटल नॉर्मल व्हॅल्यू काय सांगते इओसिनोफिल, 40 to 440 पर क्युबिक mm ऑफ ब्लड, 40 ते 440 क्युबिक मिली. आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल, आपण परवा तर डिफरंट WBC काउंट पाहिल्या. डिफरंट WBCचं कॅल्क्युलेशन करताना इओसिनोफिलिक सेलची नॉर्मल व्हॅल्यू किती पकडली होती, 1 to 8%. पर्सेंटचं मिनिंग्स काय सांगतं आपल्याला, 1 to 8% जर 100 मिली ब्लड मधले असते, तुम्ही 100 सेल मोजल्या म्हणजे इट इज ट्रीटेड ॲज 100 मिली ऑफ ब्लड ओनली. मग मला सांगा 100 मिली रक्तामध्ये सापडणाऱ्या पेशींची संख्या जर 8 आहे, तुमच्या शरीरात नॉर्मल ब्लड किती आहे, आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल ब्लड किती आहे, 5 ते 5.5 लिटर ब्लड आपल्या शरीरामध्ये नॉर्मली. म्हणजे आपल्या बॉडीचं जे वेट आहे ना, हे 70% ऑफ वेट इज डिपेंड्स ऑन वॉटर. 70% वजन हे पाण्यावरती अवलंबून आहे. आणि शरीरामध्ये असणाऱ्या टोटल ब्लड व्हॉल्यूम पैकी 100 मिली ब्लड मधले आपण इओसिनोफिलिक सेल डिफरन्शिएटेड काउंटमध्ये कॅल्क्युलेट केल्या आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला 8 सेल आले असतील 8, मग तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारं नॉर्मल ब्लड तुम्ही 5 लिटर आहे असं गृहीत धरा. करा कॅल्क्युलेशनात. 5 लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्व्हर्सेशन करा. किती झालं, 5000 मिलीलिटर आलं. 100 मिलीमध्ये तुम्हाला 8 पेशी दिसल्यात. करा, 100 मध्ये तुम्हाला 8 दिसल्या, 5 लिटरमध्ये किती दिसल्या बघा कॅल्क्युलेशन करून काय येते. 400 पेशी येतील तुमच्या. कशामुळे हे आल्या. आणि मग ज्या वेळेला ही नॉर्मल व्हॅल्यू आपण बघतो ना 40 ते 440 ही कशी आली, कशामुळे ही नॉर्मल फिगर आली. ही नॉर्मल फिगर इट इज अ कॅल्क्युलेटेड टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड विच इज अ प्रेझेंट इन आवर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये प्रेझेंट असणाऱ्या टोटल ब्लडच्या व्हॉल्यूमवरती हे कॅल्क्युलेशन अवलंबून असतं. पेरिफेरल स्मिअरमधून ज्यावेळेला इओसिनोफिलिक सेल, हाच इओसिनोफिलिक सेल जेव्हा तुम्ही काउंट केल्या त्यावेळेला त्याला पर्सेंट व्हॅल्यू आपण दर्शवली. म्हणजे 100 सेल मोजल्या, 100 सेलमध्ये इओसिनोफिल किती आल्या, नॉर्मल किती यायला पाहिजे, त्या 100 मिली ऑफ ब्लड इट इज ट्रीटेड ॲज पर 100 मिली ऑफ ब्लड. मग 100 मिलीमध्ये 8 सापडल्या, तुमच्या 5 लिटरचे किती मिली होतात, 5000 मिली होतील. कोणाच्या शरीरात 5.5 लिटर असेल म्हणजे 5500 मिली होईल. 100 मिलीत 8 दिसल्या, 5500 मध्ये किती येतील, करा कॅल्क्युलेशन. बघा तुमचा मग काय हिशोब येतो ते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये येणारे सेल आणि ह्या जनरली इओसिनोफिलिक सेल ह्या कॅल्क्युलेट करताना याचा एक क्लिनिकल सिग्निफिकन्स असतो. आणि हा क्लिनिकल सिग्निफिकन्स आपल्याला काय सांगतो पहा. इन्क्रीज्ड इओसिनोफिलिक काउंट
इओसिनोफिलिक सेलचा काउंट ज्या वेळेला वाढतो इज ऑफन associated with allergic reaction, parasitic infection, brucellosis and in certain leukemia. कोणत्या आजारामध्ये इओसिनोफिलिक सेलचा काउंट वाढू शकतो? पहिलं रिझन आहे याच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन. बरेच लोक सांगत असतात मला ॲलर्जी आहे. कुणाला कशाची ॲलर्जी असते, कुणाला कशाची ॲलर्जी असते, कुणाला खाण्याची ॲलर्जी असते, कुणाला धुळीची ॲलर्जी असते, काही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची ॲलर्जी असते. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ॲलर्जी आहेत. कुणाला अमकी भाजी खाल्लं की त्याचं अंग सुजतं, कुणाला अमकी डाळ खाल्ली त्याचं पित्त होतं, कुणाला चहा पिलं त्याच्या वॉमिटिंग येतात, कुणाला दूध पिलं त्याने उलट्या होतात. म्हणजे अनेक प्रकारच्या ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत. मग ज्या वेळेला एखादा ॲलर्जिक ॲक्शन किंवा ॲलर्जिक इफेक्ट हा बॉडीवर दिसतो त्यावेळेला त्या पेशंटच्या बॉडीमध्ये असणारा इओसिनोफिलिक काउंट हा वाढू शकतो. दुसऱ्या रिझनमध्ये पॅरासायटिक इन्फेक्शन असेल. मग आता पॅरासाइट दिज आर टू टाईप्स. वन इज अ एक्सटर्नल, वन इज अ इंटरनल. आपल्या शरीरावर जगणारे जे पॅरासाइट आहेत हे दोन प्रकारचे आहेत. एक्सटर्नल पॅरासाइट मॉस्किटो, मॉस्किटो म्हणजे डास, टिक, गोचिड, लाऊस, वुवा, हे एक्सटर्नली पॅरासाइट्स दे आर अफेक्टेड टू ह्युमन बॉडी. इंटरनल पॅरासाइट त्यामध्ये काही टिनियासुलियम असेल, टेपवर्म असेल, राऊंड वर्म असेल, हुक वर्म असेल, मेरासिडियम असेल, लार्वी असेल, कि these are the internal parasites, कि those are internally present in your body. They penetrate the internal wall of your intestine. हे आपल्या इंटेस्टनल वॉलच्या इंटरनल पार्टला पेनिट्रेशन करत असतात, चिटकून बसत असतात, कारण त्याला हुक्स अँड सकर्स असतात. म्हणजे असे इंटरनल पॅरासाइट्स असतात. ब्रुसेलोसिस हा एक बॅक्टेरियल इफेक्ट आहे. देन सर्टन ल्युकेमिया, काही प्रकारचा ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, जो रक्ताचा कॅन्सर ह्युमन बॉडीमध्ये निर्माण होतो, त्या ल्युकेमिक स्टेजमध्ये also be increase the eosinophilic count. And last one, decrease eosinophilic count is a sin in eosinophilic सेलचा काउंट कमी होणं हे कोणत्या क्रिटिकल स्टेजला असतं? ती स्टेज आहे decrease eosinophil count is seen with hyperdernalism, means increase in adrenal function. हायपरडर्नॅलिझम जो इफेक्ट आहे, ह्या इफेक्टमध्ये आपल्या बॉडीचं अडर्नल फंक्शन ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला इओसिनोफिलिक काउंट हा डिक्रीज पोझिशनला इओसिनोफिलिक काउंट इन्क्रीज होतो, म्हणजे डिक्रीज काउंट होतो की इओसिनोफिल सेलचा काउंट हा कमी झालेला असतो. म्हणजे अशा पद्धतीचे हे क्लिनिक सिम्पटम्स. आणि या पद्धतीने आता नेक्स्ट टाईममध्ये आपण आपला पुढचा एक्सपेरिमेंट पाहू, दॅट इज रेटिक्युलोसायटिक काउंट. आज आपण आता या ठिकाणी थांबू. ओके, थँक्स.